श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं शिल्पा आणि मिकी ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतो आहे. ब्लॉग इन द सेन्स माझी रेसिपी येते आहे, कारण की मी बरेच दिवस आता सध्या बिझी होते. काही शूटिंगची कामं मी घेतली होती हातामध्ये, त्या कामातच मी बिझी होते. तर आज आपण बनवतो आहे कैरीचं गोड लोणचं. ते पण माझ्या माईच्या पद्धतीचंच आहे. तर हे लोणचं मी लहानपणी खूप वेळा खाल्लेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे गोड लोणचं असतं. ते आपण स्टोअर करून ठेवू शकतो 8-10 दिवस, ते चांगलं टिकतं. तर 2 मोठ्या कैऱ्या होत्या लोणच्याच्या. त्या मोठ्या असतात ना कैऱ्या, तर त्या कापून अशा मी मस्तपैकी त्या बारीक अशा कापलेल्या आहेत. त्याच्या फोडी बनवलेल्या आहेत, कारण की हे खूप सोपं आहे लोणचं, कमी साहित्यामध्ये बनतं. तर ह्याच्यामध्ये आता मी ह्या कैरीला आता धुवून घेणार आहे स्वच्छ, आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकते ते मी तुम्हाला दाखवते. ज्या पद्धतीने माझ्या माईने बनवते लोणचं तसंच तुम्ही पण बनवा. तर चला थांबा, आता मी लगेच तुम्हाला काय काय टाकते. पहिला कैरी धुते आणि परत तुम्हाला दाखवते. तर ही बघा, आता ही स्वच्छ अशी कैरी पाण्यामध्ये आता मी भिजवली आहे. ती चांगली अशी धुवून घ्यायची, कारण की माई बोलते की धुतलं का पाहिजे, तर त्याला असं कैरीला असा चिका असतो आतमध्ये, तर त्यासाठी ती धुवायची असते. आणि जेव्हा आपण ते तिखट लोणचं करतो, ते मसाला तेल वगैरे घालून, तेव्हा त्या कैरीला पाणी पण लागून द्यायचं नसतं. पण ही ऑलरेडी आता थोडंसं पाणी टाकूनच आपण शिजवणार आहोत, म्हणून ती धुतली तरी चालते. तर हे बघा, अशी स्वच्छ चांगली अशी मस्त पाण्यातनं आता ही अशी काढून ही अशी धुवायची. आणि मग त्याच्यावर तर अशी ही मस्त कैरी आता मी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय काय टाकते मसाले ते मी तुम्हाला दाखवते, तर सोबतच राहा. तर आता ह्या कैरीवरती मी पटापट दाखवते, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही आता साहित्य काढून न दाखवलं. कैरी धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 2 छोटे चमचे मसाला टाकलेला आहे, आपला मालवणी घरगुती मसाला. तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला. तर आता त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे. तेल टाकल्यानंतर त्याची फोडणी करणार आहे. तर दाखवते तुम्हाला मी. मी विसरले होते, माईने मला आठवण केली. त्याच्यामध्ये मीठ पण मी टाकलेलं आहे, ते पण आपल्याला इथे कैरीवरतीच टाकायचं आहे. तर हळद, मसाला आणि मीठ. तर आता आपली कढई इथे गरम झालेली आहे. मी आता तेल टाकते आणि मग फोडणी करून दाखवते तुम्हाला. तर आता तेल मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं, हे फोडणीला मी टाकलेलं आहे. चांगली फोडणी होऊ द्यायची आणि त्यानंतर मग हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लगेच. तर फोडणी आपली करपू नाही द्यायची. तर दाखवते मी तुम्हाला. आता लगेच त्याच्यामध्ये हे लोणचं म्हणजे कैरी टाकून त्याची फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे. तर बघा, आता राई आपली तडतडली आहे चांगली आणि जिरं पण आपलं आता गरम होतं आहे. करपू द्यायचं नाही, करपलं तर मग ते वास येणार त्याच्यामुळे. तर हे आता लगेच मी हे साहित्य टाकते. आणि लगेच मग ते छान असं वरखाली करून घ्यायचं फोडणी. तर मी सगळं मिक्स करते आणि परत तुम्हाला दाखवते. तर हे बघा, असं मस्त त्याला मिक्स केलेलं आहे. तेल वगैरे, त्याच्यानंतर मसाला वगैरे टाकून सगळं असं. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि ह्या कैरीला मी शिजवून घेणार. त्यानंतर आपल्याला गोड होण्यासाठी आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर मी दाखवते तुम्हाला, शिजत आल्यानंतर ते टाकायचं आहे. तर बघा, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि दाखवते. तर हे बघा, मी अगदी छान कैरी अशी पूर्ण त्याच्यामध्ये डुबेल एवढं मी पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला आता कैरी निम्मी अधिक शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतर परत आपल्याला ते लोणचं छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि हे गोड लोणचं छान लागतं. तुम्ही वरण भात बरोबर नुसतं लोणचं असलं तरी जेवू शकता, चपाती बरोबर वगैरे. हे लहान मुलांनासुद्धा हे गोड लोणचं अतिशय आवडतं. मी माझ्या लहानपणी भरपूर आई आंब्याच्या सीझनमध्ये दर 4 दिवसांनी 5 दिवसांनी लोणचं बनवायची आणि आम्हाला सगळ्यांना ते घरातल्यांना खूपच आवडायचं ते लोणचं.
तर मी म्हटलं चला माझ्या माईची एवढी छान रेसिपी आहे तर तुम्हाला ती दाखवावी, म्हणून म्हटलं आता एवढ्या दिवसांनी मी कोणती रेसिपी तुम्हाला घेऊन येणार, त्यामुळे ही रेसिपी अगदी उत्कृष्ट रेसिपी आहे. माझ्या माईची छान अशी रेसिपी आहे, म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि ही रेसिपी माझ्या माईनी तिच्या आईकडून शिकलेली आहे. म्हणजे ही वंश परंपरागत म्हणतात का तशी ती रेसिपी आहे. माझ्या आईकडनं माझी माई शिकली आणि माझ्या माईकडनं मी शिकली. तर चला तुम्हीही हे लोणचं छानपैकी करा. आणि हे आठवणीत राहण्यासारखं लोणचं आहे, कारण की ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. छान पटकन होते, सोपी आहे आणि थोड्याशा साहित्यामध्ये होते, म्हणून म्हटलं चला पटकन दाखवते तुम्हाला ही करून मी. तर आता चांगली शिजू दे, हे आपल्याला कैरी ही शिजू दे छानपैकी. आणि शिजल्यानंतर मग मी परत तुम्हाला भेटते आणि दाखवते मग गूळ वगैरे कसा टाकायचा ते. तर सोबतच राहा. आता मी ह्याच्यामध्ये अर्धी कैरी शिजलेली आहे, ते अंदाजाने मी गूळ घेतलेला आहे. जवळजवळ जर अर्धा किलो तुमची कैरी असेल तर पाव किलोपेक्षा पण थोडा कमी गूळ घ्यायचा. बघा आता गूळ टाकलेला आहे मी. आणि आता गुळामध्ये ही चांगली कैरी मी शिजवते, म्हणजे त्याचं एक लोणचं तयार होईल, गोड लोणचं. तर मस्त आता ढवळून घेतलं आणि मी चाखून बघायचं, आपण थोडं गोड कमी जास्त जर वाटलं आपल्याला तर आपण परत गूळ वाढवू शकतो, पण जास्त झाला तर कमी करता येत नाही, म्हणून पहिला आधी अंदाजानेच टाकायचा. तर अर्धा किलो कैरी आहे, त्याला समजा ना पाव किलो गुळामध्ये मी थोडा कमी, त्याच्या पाव किलोमधून पण थोडासा मी काढून ठेवलेला आहे. एवढा गूळ मी बाजूला काढून ठेवलेला आहे. तर बघूया आता, लागलं मी चाखून बघणार लोणचं, आणि जर लागलं तर मी परत त्याच्यामध्ये ॲड करणार. तर चला, गूळ टाकल्याबरोबर आपल्या लोणच्याचा रंग बघा तुम्ही फ्रेंड्स, किती छान झालेला आहे रंग, कारण की गूळ पण एकदम चॉकलेटी रंगाचा होता. तर ते सगळं साहित्य कसं एकदम मिळून आल्यानंतर अजून आपल्याला शिजवायचं आहे, कारण की कैरी मी अर्धवट शिजल्यानंतर थोडा मसाल्याचा वास मोडल्यानंतर मी हे केलेलं आहे, गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर बघा तुम्ही आता छान असं शिजतं आहे. आणि मग शिजल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता भेटते लोणचं झाल्यानंतर. हे बघा, तर फ्रेंड्स आता हे लोणचं आपलं तयार आहे. मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला एका वाडग्यामध्ये काढून दाखवते. चला बंद करते गॅस. झालं आहे आपलं. किती झटकीपट झालं सांगा बरं तुम्ही मला हे लोणचं. चला, बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, असं हे गोड लोणचं आता तयार झालेलं आहे. मी ते डिशमध्ये तुम्हाला वाढून दाखवलं आहे. तर हे लोणचं तुम्ही पण बनवा आणि मस्त तुमचं लोणचं कसं झालं होतं गोड लोणचं, तर ते मला तुम्ही मेसेजमध्ये सांगा. आणि ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण नक्कीच करा, कारण शेअर केल्यानंतर तुमच्या फ्रेंड्स लोकांना माझं नोटिफिकेशन जाईल आणि तितक्याच माझे रेसिपी सगळ्यांना मिळेल. आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर अशी माझ्या माईची आणखीन एक अशी भन्नाट रेसिपी घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे, तर गोड लोणचं. तर तुम्ही ते बनवा आणि खा. तर चला, आता मी पण मस्त जेवण केलेलं आहे गोड, त्याच्याबरोबर लोणचं आहे. मी एन्जॉय करते, तुम्ही पण करा. आणि मग पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.